बाहेर पाऊस पडायला लागला म्हणून मी माझा ब्लॉग तसाच रोखला. कारण मी तुम्हाला आता इथं खर्च दाखवतो की नेपाळला येण्यासाठी, जाण्यासाठी, राहण्यासाठी किती खर्च होतो ते. कारण मी सगळं लिहून घेतलेलं आहे इथं वहीमध्ये. तर किती खर्च होतो आहे आणि किती नाही हे तुम्हाला मी सगळंच्या सगळं सांगतो. तर इथं येण्यासाठी मी माझ्या घरापासून ते आता ₹60 मी लिहित नाही. कारण एका मित्राला सोडण्यासाठी मी असंच एक नाश्त्याचं वगैरे केलेलं नियोजन. ते प्रत्येक ठिकाणी असते. तर पहिल्यांदा मला पेठ नाक्यापासून ते मुंबईपर्यंतचा सगळा खर्च आला ₹400. ते ट्रॅव्हल्सचे आले. स्लीपर मी घेतलं होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तो 400 आला आणि माझं तिकीट जे होतं ते ₹980 होतं. कारण मी एका वेबसाईटवरून घेतलेलं आणि कन्फर्म तिकीटच मला पाहिजे होतं म्हणून मी ते कन्फर्म माय तिकीट म्हणून तिथं ऑप्शन आलेला, तो दाबला आणि ₹700चं तिकीट मला ते ₹950 मिळालं. कारण त्यांचं वरचं काहीतरी कमिशन असेल. ते झालं. नंतर ₹500 म्हणजे माझा ₹200 तिथं नंतरचा खर्च जो आहे तो ₹200 आहे. तो रक्सोलमध्ये मला करन्सी एक्सचेंज विथ ती ट्रॅव्हलिंग आणि बाकीचा खर्च असा मिळून ₹200 खर्च झाला. आपण बजेट ट्रॅव्हलर आहे कारण आपल्याला एवढी तर माहिती असावी की करन्सी एक्सचेंजमध्ये तिथं कमिशन घेतलंच जातं. कोणीही जर काही सांगितलं तर तिथं कमिशन घेतलंच जातं. तुम्हाला तिथं कमिशन द्यावंच लागणार आहे. मी आता पळत आल्यामुळे जरा दमलो आहे, धाप लागल्या कारण पाऊस जोरात आला आहे, विजा चमकायला लागल्या होत्या. तर दुसरं एक म्हणजे रक्सोलपासून बिरगंजपर्यंत याचा 200 झाला सांगितलं तुम्हाला. तिथून पुढचा खर्च ₹500 ₹530 आहे तसा. पण मी बार्गेनिंग करून म्हणजे मी दिलंच नाहीत. मी जबरदस्तीनंच म्हणलं की मला ₹500मध्येच सोडा. बिरगंजमधून डायरेक्ट सुमो पकडली. सुमो जी होती ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्या सुमोमधून आम्ही डायरेक्ट ₹500मध्ये काठमांडूमध्ये आलो. असा टोटल सगळा खर्च आणि इथं ₹400 इकडे तिकडे फिरायला, खायला, प्यायला वगैरे गेलेले आहेत ते पहिल्याच दिवशी. तर टोटल हा खर्च यायचा ₹2500 झाला आणि जाण्याचाही तेवढाच होणार आहे, ₹2500 असं पकडा. म्हणजे 5000 इथंच खर्च झाला. दुसरी गोष्ट, मी ₹200 ते जे काल परवा एका टू व्हीलर मी त्यांचं इथला ॲप आहे, पण ॲपमधून नाही. मला टू व्हीलरवाला तिथंच भेटला. मी डायरेक्ट म्हणलं मला काय ॲपमधून नको, ॲपमध्ये खूप रेट आहेत. मग ते रेट आपण घ्यायचे नाहीत. रेट आपण जर ते घेतले तर आपल्याला म्हणजे एकदम हेवी रेट. असं एवढं एक्सपेन्सिव्ह कधीच म्हणजे कुठलं नसतं ट्रॅव्हलिंग. पण त्यांचं रेट जे आहेत ते 10 किलोमीटरसाठी ₹400-500 आहेत. पण मी बार्गेनिंग करून ₹200ला ती गाडी मिळवली. शाईन ज्यावरती मी बसलो होतो, तुम्ही बघितलेलीच आहे. त्या गाडीचं ते रेट होते. मग ₹200मधून मी पशुपतीनाथ मंदिरला गेलो. पाहिलं तिथं मंदिर कसं आहे, काय आहे. तो माझा पहिला एपिसोड होता. आणि दुसरा थांबेल मार्केटला आम्ही परत नंतर कधीही घेतलं नाही. इथं सगळं फिरायचं असेल तर बसने फिरायचं. कारण इथं 25, 20 किंवा 30 जास्तीत जास्त ₹30 घेतले जातात नेपाळीमध्ये. नेपाळी ₹30 म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही. कारण इथं आपलं 100 म्हणजे इथले 160 आहेत. त्यामुळं फायद्यात असतो आपण. तर ही कंट्री आपल्यापेक्षा थोडीशी 62 म्हणजे ₹40ने स्वस्त आहे, जास्त नाही. आणि बाकीचा जो खर्च झाला तो जेवण खाण्याचा. आता मी तुम्हाला सांगतो, मी इथं रूम जी बघितली ती मला इथं पडलेली आहे 1590 म्हणजे ₹1600 धरून चाला. ₹1600ला मला 7 दिवसाची रूम भेटलेली आहे. मग 7 दिवसाची रूम 1600ला मला परवडलेली आहे. कारण मी ऑनलाईन घरातूनच बुकिंग केलेलं यायच्या आधी. ट्रेनचं आणि रूमचं बुकिंग, येण्या जाण्याचं सगळं. पण माझं जातानाचं तिकीट कन्फर्म नाही. कदाचित मला ते कन्फर्म नाही झाले तर मी इथला पण खर्च जास्त दिवस बघू शकत नाही. म्हणजे आपण बजेट ट्रॅव्हलर आहोत. तर जर समजा मला इथं 3 दिवस अजून एक्स्ट्रा लागत असतील तर मग ते 3 दिवसाचे पैसे मला असेल तसे
5,000 रुपये खर्च होणारच आहेत. मग त्यापेक्षा आपण जर डायरेक्ट काठमांडूमधून मुंबईला गेलो तर डायरेक्ट 6,000मध्ये आहेच आणि हे तिकिटाचे पैसे मला पाठीमागे मिळतील 1,000 रुपये. म्हणजे एक 4-5,000 6,000 ते टोटल तेवढेच होते. मग तेवढे पैसे आपण वाचवू शकतो. ठीक आहे. तर अजून एक खर्च तुम्हाला सांगतो. माझा 7 दिवसाचा जेवणा खाण्याचा जो खर्च आहे तो टोटल सकाळी 200 आणि संध्याकाळी 200 असं नेपाळीमध्ये, म्हणजे माझं टोटल तुम्हाला सांगतो 110 20 200 250 ना 250 250 रुपये माझा 300 रुपये माझा खर्च रोजचा होतो आहे जेवणा खाण्याचा. मग 300 गुणवले 7 करा 1,400 रुपये ते, म्हणजे हे 1,600 आणि हे 1,400 झाले 3,000. 3,000 तर हे 3,000 आणि ते 5,000 असे 8,000 टोटल माझा खर्च फक्त ट्रॅव्हलिंग, खाणे आणि राहणे एवढ्याच आहे. बाकी इतर खर्च यामध्ये धरलेला नाही. आणि जर समजा माझं तिकीट कन्फर्म नाही झालं तर मला तो 6,000 खर्च असा माझा टोटल 14,000 रुपये खर्च फक्त ट्रॅव्हलिंग, खाणे आणि राहणे आणि खाणे ह्याच्यावर होणार आहे. फिरणे नाही ह्याच्यात धरलेलं. फिरणे जे आहे ते मग टोटल 14,000 विथ फिरणे. समजा दिवसाला आपण 3 ठिकाणे एक्सप्लोअर केली तर 3 एके 3 3 दिवसात 3 9. नेपाळीमध्ये आपण जास्तीत जास्त 150 रुपये धरून चाला, 150 रुपये होतात एका ट्रॅव्हलिंगला. म्हणजे 9 9 18 नाही 300 रुपये एका ह्याला 300 रुपये खर्च होतात एका दिवसाला. तर असे 7 दिवस नाही 6 दिवस, कारण मी एक दिवस लेट आलो, माझी ट्रेन 12 तास लेट होती. तर 6 दिवसाचे 1,800 रुपये त्याच्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे त्या 14,000मध्ये 2,000 रुपये अजून ॲड करायचे. तर झाले किती 16,000 रुपये नेट खर्च आहे तुमचा 7 दिवसाचा. आणि ज्या एजन्सी किंवा एजंट जे सांगतात तुम्हाला की एवढे एवढे दिवस एवढे एवढे नाईट्स, तर तेही तसंच आहे. त्यांना चिपमध्ये हॉटेल्स वगैरे मिळालेले असतात. नेपाळला एवढा खर्च कसा येतो काय येतो, तर विमानानं तुम्ही आलात तर तुम्हाला भरपूर खर्च येणार. आणि 7-8 हजार रुपये तिकीट आहेच तुम्हाला ते विमानाचे. आणि जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलिंग करणार असाल तर ट्रेननं निश्चितच करा. आता माझं सगळं असं उलटं होणार आहे की मी पहिल्यांदा भारतातून विमान पकडून नेपाळमध्ये यायला पाहिजे होतं. पण माझी पहिली म्हणजे आयुष्यातली पहिली फ्लाईट माझी काठमांडूमधून असणार आहे मुंबईपर्यंतची. कारण मला तर असंच वाटायला लागलं की शक्यता कमी आहे कन्फर्म होण्याची तिकीट, कारण अजून 30-40 वेटिंगवर आहेत. तर बघूया पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करताना. आता तर पाऊस यायला लागला आहे म्हणून मी पळत आलो बाहेरून आत आणि म्हणलं आता खर्च तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. तर सगळा हा टोटल खर्च असा आहे, तुम्हाला नेट 16,000 ते 18,000 रुपये घेऊनच आलं पाहिजे. त्याशिवाय तुमची इतर ट्रॅव्हलिंग होत नाही. कारण एवढा खर्च हा येतोच. कोणीही असला, बजेट ट्रॅव्हलर जरी असला तर 16,000 रुपये नेट खर्च हा येणारच. बऱ्यापैकी 16,000 धरून चाला जर तुम्ही सगळा एन्जॉय करणार 7 दिवसासाठी. आणि तुम्ही जर 5-4 दिवसांचं जर रजिस्ट्रेशन करणार असलात तरीसुद्धा ते उपलब्ध आहे ऑनलाईन, कुठल्याही वेबसाईटवरून तुम्ही करू शकता. आणि बघूया आपण आता इथून पुढचं जे काय एक्सप्लोअर करायचं राहिलं आहे ते नंतर करूच. आता हे काय मी तुम्हाला एपिसोडमध्ये हा व्हिडिओ दाखल करत नाही. मी प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ टाकून देईन तुम्हाला, त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर चला नेक्स्ट व्हिडिओ आपण भेटूच.